त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदासांचा पाठीमाग गोंधळ करू नका कुणी मावशी गोंधळ करू नका मावशी तुमचा आवाज येतोय तुम्हाला पाहिजे का गोंधळ करू नका विठाल विठ्ठल 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 विद्यार्थीकरण ते जीवन दुसरीकरण श्री गुरुचे ते नमस्कार आणि आता ओम नमो ज्ञानेश्वराय येऊ काय कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी विठाला 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 अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिवार देणं आज या ठिकाणी खरं तर वेळ कमी आहे आणि थोड्या वेळेमध्ये आपल्याला कीर्तन करायचे आहे 15-20 मिनिट राहिले त्यामुळे प्रत्येकाला विनंती कोणी गोंधळ करू नका थोडस सहकार्य करा एक तर आपल्याला लेट झाला आता ते कसं लेट झालं कशामुळे झालं मामांची कृपा झाली थोडस नियोजन आपलं लवकर झालं त्यामुळे सर्वांनी आता फक्त तुम्ही कोणी गोंधळ करायचं नाही तुम्ही सगळे कीर्तन ऐकण्यासाठी आला ना सगळ्यांनी शांत बसायचं कोणी गोंधळ करायचं नाही फक्त तोंड कशासाठी उघडायचं माहितीये का पांडुरंग बाळू मामाच्या नावाने सांग भले बस एवढंच म्हणायचं होतं विठाला 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 ब्रह्मांड नायक सच्चिदानंद श्रीमंत श्री सद्गुरु बाळू मामांच्या दरबारामध्ये आपण सर्वजण अतिशय पूर्ण अशा वातावरणामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालेले आहेत आणि वरुण राजाची उपस्थिती सुद्धा झालेली आहे की नाही वरुण राजासाठी एकदा टाळी हा थोडासा व्यत्यय परंतु आज याची सुद्धा गरज आहे आतापर्यंत नव्हता त्यामुळे सगळे ओरडत होते आल्यावर कशाला ओरडायचं आणि म्हणून या ठिकाणी मामांच्या दरबारामध्ये आपण सर्वजण तेवढ्या भक्तीने तेवढ्या प्रेमाने या ठिकाणी मामांचे सर्व भक्त असतील सुंदर असं आपण या ठिकाणी नियोजन लवकरात लवकर केलं सुंदर अशी माईक सिस्टीम आहे या ठिकाणी आपल्या साथीसाठी गोरख महाराज त्यांचे सर्व विद्यार्थी मंडळी सुंदर अशा वातावरणामध्ये सुंदर अशी साथ सर्वांची उपस्थिती या ठिकाणी ज्यांनी मला निमंत्रित केलं सर्वांची उपस्थिती सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रमाला आज या ठिकाणी प्रारंभ करायचा आहे आणि या निमित्ताला अनुसरून हा अभंग सेवेसाठी घेतला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली आता चिंताच नाही पाऊस पडला तर पेरण्या पण झाल्या असतील की नाही आता थोडी पावसाची गरज होती आता मामांचा आजचा दिवस फक्त मामा इथं आहेत आपल्या इथं आणि आता खऱ्या अर्थाने आपल्या परिसरामध्ये मामा आले आपल्याला सगळ्यांना एवढ्या दिवस मामांची सेवा करायला मिळाली त्या निमित्ताने आपल्या हातून अन्नदान झालं मामांच्या बकऱ्यांची सेवा आपल्या हातून झाली म्हणजे आपलं भाग्य उदयाला आलं की नाही आलं की नाही का कारण संत महात्मे आपल्या दरबारामध्ये आले संतांचं दर्शन दर्शनी हा लाभ म्हणून आपण सर्वांनी त्या मामांना श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आणि खऱ्या अर्थाने भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर अगोदर संतांकडे वसिला लावावा लागतो बरोबर त्यामुळे अगोदर मामांना त्या ठिकाणी आपण मामांचं दर्शन घ्यायचं मामांची भक्ती करायची भगवंत आपल्याला आपोआप मिळणार आणि मामा हेच देव आहे तर मामा हेच संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मामा म्हणजे देवच आहे मामा म्हणजे साक्षात रुद्राचा अवतार आहे काशी विश्वेश्वराचा अवतार म्हणजे मामा